श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. ह्या स्विफ्ट डिझायर 2017 चा स्टेअरिंगचा प्रॉब्लेम आहे आणि तो आता आपण सॉल्व करायचा आहे. कंपनीनं याला अखंड कॉलम आणि स्टेअरिंग मोटर बदलायला सांगितल्या आणि ह्या दोन गोष्टी न बदलता आपल्याला याचा प्रॉब्लेम सॉल्व करायचा आहे. आणि व्हिडिओमध्ये पूर्ण आता बघा तुम्ही, आपण कॉलम चेंज करते, रिपेअरी करते याला. श्री स्वामी समर्थ. आता आपण स्टेप बाय स्टेप जायचं आहे. पहिला आपण आता एअरबॅग काढलेला आहे. मी तुमच्या व्हिडिओमध्ये दाखवता येणार नाही म्हणून पहिलाच एअरबॅग काढून घेतलेला आहे. एअरबॅग काढायचं तुम्हाला दाखवतो. 3 ठिकाणी त्याला लॉक असतात, ते लॉक काढायचे. पहिलं लॉक हे इथं लॉक आहे, तर दुसरं लॉक आहे आणि ह्या इथं तुम्हाला दिसत असेल हे तिसरं लॉक आहे. आता आपण याचं स्टेअरिंग काढून घेतलेलं आहे, इथले कपलर सगळे काढून घेतलेलं आहे, कॉम्बिनेशन स्विच बाहेर काढलेला आहे. त्यानंतर ही 2 12ची बोल्ट काढून आपण सगळं हे बाहेर काढणार आहे. आता आपला कॉलमचं पूर्ण फिटिंग, साईड फिटिंग काढून, कपलर वगैरे काढून सगळं झालेलं आहे आणि आता आपण बाहेर काढणार आहे त्याला. स्टेअरिंगचा प्रॉब्लेम सॉल्व झालेला आहे आणि स्टेअरिंग जोडत्याला आपल्याला व्हिडिओ करता आला नाही तरी काय प्रॉब्लेम नाही. पुढच्या वेळेला आपण जरूर दाखवू स्टेअरिंग पूर्ण जोडत्याला. नमस्कार. या स्विफ्टचा आपण जी खोलायला घेतली आहे त्याचा स्टेअरिंगचा प्रॉब्लेम सॉल्व झाला आहे आणि आता कस्टमरनं आपल्याला ऑइल बदली करायला सांगितल्या. ऑइल बदलीला आपण हे बार्डालचं इंजिन फ्लश वापरणार आहे, इनोचं ऑइल वापरणार आहे 530 फुल सिंथेटिक, ऑइल फिल्टर बॉसचा वापरणार आहे आणि कुलंट, एवढं आपण ऑइल बदलीला वापरणार आहे. नमस्कार. आपण स्विफ्ट जी स्टेअरिंग कॉलमचा जो प्रॉब्लेम आपण सॉल्व केलेला आहे त्याचा प्रॉब्लेम सॉल्व झाला आहे आणि आता आपण कस्टमरला विचारूया की आपण प्रॉब्लेम त्याचा सॉल्व केलेला आहे आणि ते ट्रायल बघितलं त्याने, आता कसं काय त्यांना वाटते आपण विचारूया. नमस्कार. श्री स्वामी समर्थ. गाडीचा पहिला स्टेअरिंगला राईट साईडला घेऊन लेफ्ट साईडला असताना गाडी अडकत होतं. स्टेअरिंग एवढं फ्री झाले की विचारायचं कामच नाही. मी कंपनी दाखवायला गेलो होतो, कंपनीने मला सांगितलेलं मोटर आणि कॉलम चेंज करायला लागणार, पण आमचं मिस्त्री म्हणजे भावापेक्षा काही कमी नाहीत. तिने आमचं प्रॉब्लेम निशुल्क याच्यात कधी आम्हाला कधी फ्रीमध्ये करून दिलेला आहे. फ्रीमध्ये त्यांचं काय असेल ती कॉस्ट घेतील, पण कंपनीला 38,000 कुठे आणि यांची कॉस्ट कुठे, जमीन आसमानचा फरक आहे. आणि एक तुम्हाला आग्रहाची विनंती करतो, एकदा अवश्य भेट द्या श्री स्वामी समर्थ. स्टेअरिंगचा जो प्रॉब्लेम निघाला की तो कंपनीत गेलो, तो 38,000 रुपये सांगितलेले आणि सारंग मिस्त्री म्हणायचं आपलं भाऊ, दिंडीतले आमचे सहकारी, तिने मला एक सांगितलं, पाटील साहेब एकदा गाडी घेऊन या आणि दाखवा. मी एकदा म्हटलं इतक्या मेकॅनिकलच्या विश्वास ठेवला, एकदा आपल्या भावावर विश्वास ठेवून गेलो तिथे. त्यांनी काल
काय म्हणते फिरतोय म्हटलं जातोय पुण्याकडे पण हा त्या माणसाने एकदा गेलेलं काय वाईट होतं मग अहो त्या माणसाने दिवसभर कष्ट करून बाहेरचं एकही मटेरियल न वापरता गाडीचा स्टेरिंगचा प्रॉब्लेम काढून दिला. आता काय सांगायला होय हा 38,000 कुठे आणि हे कुठे. माणसाला मानाय पाहिजे त्या विषय केला मी तर रिक्वायरमेंट करणार आता कुठली गाडी असून दे तिकडे लावून द्या. तुम्ही बी जरा सांगा तिकडे आपल्या भागात हा? आणि काम परफेक्ट आहे हो. बरोबर आहे इतर वेळी आपण काय म्हणते काय पैसे विषय एवढं होईल तिकडे देतोय. माणूस पैशावर सुद्धा ऍडजस्ट करणारा माणूस आहे. होय काय होय, होय, होय. मग काय विषय नाही आल्यानंतर तुम्हाला कळेलच काय झाली आहे ती. नागिनचा बाज आलाय गाडी. होय 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 न्यू फिलिंग. आणि काम माणसाचं परफेक्ट आहे हो. बरोबर आहे आणि माणूस सुद्धा शांत आहे. हा. त्यामुळे तुम्हाला पण रिक्वायरमेंट करतोय की एकदा अवश्य गॅरेजला भेट देऊन जावा. देणार की 100%. करतो पण तुम्हाला. चालतंय कुठं आहे ना आई तर गॅरेजवरून आता निघणार. गाडी जरा वॉशिंगला सोडायची आता जाऊन. या येतो ना घराकडं हो येतो गाडी बघा आणि मला सांगा. तिथनं फोन करूया आपण मिस्त्रीसनी. हा चालतंय की ओके ओके.